नमस्कार सर्वांना. मी संजय स्वामी. तर आज आपल्याला माइंड विटॅमिनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची आपण मुलाखतीचे सत्र घेत असतो. आज आपल्याकडे एक चालता चालता आपल्याला एक अधिकारी आज आपल्याला भेटले आहेत. आत्ता सध्याला आपण लातूरमध्ये आहोत आणि आत्ता आपण नर्मदा ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहेत. साहेब आज प्रवासाला निघाले आहेत. मी या व्यक्तीचा तुम्हाला परिचय करून देतो. साहेबांचा परिचय करून देत असताना, साहेब नमस्कार. साहेबांचा परिचय म्हणजे हे मूळचे लातूर जिल्ह्यातले उदगीर तालुक्यामधले आहेत आणि यांचं पूर्ण नाव जर म्हटलं तर हरेश्वर स्वामी हे IPS आहेत. भारतीय पोलीस सेवेमध्ये त्यांनी 2013मध्ये दाखल झालेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून कठीण प्रसंगाला सामना करून त्यांनी IPS हे पद मिळवलेलं आहे आणि सध्याला ते दादरा नगर हवेलीचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस SP म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये सुद्धा सेवा बजावलेली आहे. तर आज आपण त्यांच्या प्रवासाचा उलगडा करणार आहोत. नेमकं त्यांनी अभ्यास कसा केला, कसल्या बॅकग्राऊंडमधून त्यांनी आलेले आहेत, एक मुलांना मोटिवेशन देण्याचा उद्देश आहे. तर लागलीच आपण सरांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांचा प्रवास आपण उलगडा करूया. तर सर, आपलं 10वीचं 12वीचं आणि पदवीचं शिक्षण कुठं झालेलं आहे? माझं 10वी माझ्या गावी झालेलं आहे, लोहारा माझं गाव आहे. 12वी माझी उदगीरमध्ये झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी मोस्टली माझं एज्युकेशन कॉरेस्पॉन्डन्सनी कंप्लीट केलेलं आहे ॲज अन आउटसाइडर स्टुडंट टू द युनिव्हर्सिटी ऑफ मराठवाडा. पदवी जी आहे, ग्रॅज्युएशन, ते आपलं कोणत्या शाखेमध्ये झालं? माझं MA हिस्ट्री झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. म्हणजे असं कधी वाटलं तुम्हाला की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, अधिकारी व्हावं? जनरली 12वी नंतर माझ्या असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षा UPSC MPSC हे एक क्षेत्र आहे, कारण ग्रामीण भागातून असल्यामुळं अगदी शैक्षणिक शालेय शिक्षणापासून ह्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण ज्यावेळेस मी कॉलेजला वगैरे गेलो त्यावेळेस माझ्या हे लक्षात आले ह्या क्षेत्राबद्दलचे आणि तेव्हा डिसाईड केलं की आपण हे क्षेत्र निवडू शकतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्याच्या उद्देशानं डिग्री त्या विषयामध्ये काही केली का, असं काही म्हणजे फायदा होईल असं काही? असं म्हणजे कुठल्याही परीक्षेच्या उद्देशानं डिग्री नव्हती केलेली. माझा जो प्राप्त परिस्थितीमध्ये मला जे योग्य वाटलं त्या अनुषंगाने मी माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तयारीची नेमकी सुरुवात कधी केली? तयारीची सुरुवात माझी ग्रॅज्युएशनमधूनच झालेली आणि ती काही अशी एकदम पिन पॉइंटेड सुरुवात किंवा कुठले क्लासेस करून अशी सुरुवात नव्हती केलेली. ते एक वाचनाच्या आवडीतून तयार झालेली एक पार्श्वभूमी होती अभ्यासाची, जी नंतर मग तिला थोडंसं टोक येत गेलं जसं जसं मी परीक्षेचे फॉर्म भरत गेलो, अपियर होत गेलो आणि त्या अनुषंगानं मग पिन पॉइंटेड माझी स्टडी प्रोसेस होत गेली. बऱ्याच वेळेस म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले मुलं जे असतील ते MPSCच्या पण स्पर्धा परीक्षा देतात, स्टाफ सिलेक्शनच्या पण देतात आणि UPSC पण देतात. तुमचं कसं होतं? नेमकं तुम्ही UPSC पासून सुरुवात केली का MPSCच्या काही परीक्षा वगैरे दिल्या, काही पोस्ट मिळाली का अगोदर? मी MPSC आणि UPSC पॅरलली प्रिपेअर करत होतो. दोन्ही एक्झाम पॅरलली देत होतो आणि मी 2011 साली MPSC क्लिअर केली आणि त्याच्यानंतर त्याचसोबत UPSC देत होतो. पहिला अटेम्प्ट आणि दुसरा अटेम्प्टमध्ये मग इंटरव्ह्यू वगैरे दिल्या. त्याच काळामध्ये MPSC सिलेक्ट झाली आणि मग तिसऱ्या अटेम्प्टमध्ये UPSC पण मी क्लिअर केली. बरेच वेळेस विद्यार्थी म्हणतात की सध्याच्या काळामध्ये समजा जाहिराती MPSCच्या वगैरे थोडंसं इरेग्युलर झाल्या, तर MPSC UPSC करत असताना प्लॅन B असावा का? नक्की असला पाहिजे आणि तो तुमच्या ग्रॅज्युएशनपासूनच असला पाहिजे. आणि ह्या क्षेत्राचं अनसर्टन्टी तर वादातीत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं आहे इथं पण कॉम्पिटिशन भरपूर आहे, तर यू शुड ऑलवेज हॅव प्लॅन B विथ यू. तरी पण आणि हा एक प्रकार जो महाराष्ट्रामध्ये खासकर मराठवाड्यामध्ये दिसतो की अगोदर MPSC क्लिअर करू, जे मी पण केलेलं आहे, आणि नंतर UPSCच्या अभ्यासाला लागू, असं करण्याची काही आवश्यकता नाही. आपण सरळ स्ट्रेट अवे UPSCच्या प्रिपरेशनला पण सुरुवात करू शकतो आणि आता मोर ऑर लेस MPSCचं पॅटर्न पण UPSCच्याच धर्तीवर झालेलं आहे. त्याच्यामुळं MPSC आपोआपच होऊन जाईल. प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्याचं काही मोटिवेशन असते किंवा काही आयडॉल्स असतात. तसं तुम्ही UPSCची तयारी करत असताना कुठले काही आयडॉल्स म्हणा किंवा असं मोटिवेशन घेण्यासाठी तुम्हाला कोण होतं? प्रत्येकाचे आयडॉल्स तसे वेगळे असतात आणि म्हणजे मला असं वाटतं की हे
ठीक आहे, तुम्हाला ते ड्राईव्ह करतात त्या क्षेत्राकडं, एखादे तुमचे टॉपर्स वगैरे आयडॉल असू शकतात. पण माझे आयडॉल्स मला असं वाटतं की माझे आईवडील होते. त्यांच्यासाठी मला काहीतरी करून दाखवण्याची उमेद होती आणि म्हणून मी आणि ते दॅट वॉज मोर लाईक इनर इन्स्टिंक्ट अँड इनर ड्राईव्ह फॉर मी रादर दॅन सर्चिंग फॉर आयडॉल्स आउटसाईड मी. तर मला असं वाटतं की आपले प्रत्येकाचे प्रेरणास्थान वेगळे असू शकतात. माझ्या बाबतीत माझे आईवडील माझे प्रेरणास्थान होते. आता नेमकं MPSCचा असेल किंवा UPSCचा पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा अभ्यास असेल, काही मुलं पूर्व परीक्षेचा अभ्यासाला अगोदर सुरुवात करतात, त्याच्यानंतर पूर्व परीक्षा निकाल लागल्यानंतर काही मुलं मेन्सचा अभ्यास करतात. नेमकं तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती? मी ही जी पूर्ण तयारी केलेली आहे ती मी एक सर्व्हिस करत असताना मी तयारी केलेली आहे. मी डेव्हलपमेंट ऑफिसर होतो, मी त्या अगोदर शिक्षक होतो आणि त्याच्यानंतर मी MPSCमध्ये पण पोस्ट मिळाल्यानंतर काम करत होतो आणि UPSC ज्यावेळेस मी ॲक्च्युली देत होतो दॅट टाईम आय वॉज वर्किंग. तर त्याच्यामुळं आय हॅड नॉट दॅट लक्झरी की पूर्ण वर्षभर अभ्यास करून ते करायचं. पण एक बॅकग्राऊंड मी जसं अगोदर म्हटलं की ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये पूर्ण तयार झालेलं होतं आणि मग प्रिलिम्सच्या काळामध्ये प्रिलिम्सचा अभ्यास केला, प्रिलिम्सचा रिझल्ट आल्यानंतर मेन्सचा अभ्यास केला. पण आयडियल सिच्युएशन ही आहे की आपण 1-1.5 वर्ष पूर्ण त्या तिन्ही टप्प्याचा अभ्यास केला पाहिजे. बिफोर वी ॲक्च्युली अपियर इन टू दॅट एक्झाम वी शुड गो थ्रू द स्टडीज ऑफ दोज स्टेप्स फर्स्ट आणि त्याच्यानंतर मग आपण त्या एक्झामला फेस केलं पाहिजे. दॅट इज द आयडियल सिच्युएशन. अलीकडच्या काळामध्ये असं आहे की UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामचा जर निकाल बघितला तर त्याच्यामधले जवळपास 1 पासून ते 50 पर्यंतचे जे नंबर असतात, जे रँक असतात, मॅक्झिमम टाईमला अभियांत्रिकी शाखेची, इंजिनिअरिंग शाखेची मुलं दिसतात. ठीक आहे, तुम्हाला असं कधी वाटतं का, कधी वाटलं का, म्हणजे आर्ट फॅकल्टीची मुलं असतील आणि इंजिनिअरिंगची मुलं असतील, मेडिकलची मुलं असतील, यांच्या तुलनेमध्ये आर्ट फॅकल्टीची जे मुलं आहेत ते थोडंसं कुठं कमी पडतात असं वाटतंय का? स्टॅटिस्टिक्स वेगळे आहेत, असू शकतात. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची बरेचशी मुलं आहेत, पण ॲक्च्युली तुम्ही जो पेपर लिहिता त्याच्यामध्ये तुमचं बॅकग्राऊंड कुठंच मेन्शन नाही होत आहे. इट इज ऑल अबाउट हाऊ यू स्टडी. जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांना तो एक पॅटर्न चांगला सूट झालेला आहे आणि त्यांना तो अभ्यासाचा प्रकार कळलेला आहे तर दे विल एक्सेल. पण असं नाही आहे की आर्ट किंवा अदर कुठल्या बॅकग्राऊंडला कुठला एक कमी एज आहे, ते पण त्या पॅटर्ननुसार जर अभ्यास करत असतील, तसं रिप्रेझेंट करत असतील तर ते सुद्धा म्हणजे सिलेक्ट होतातच आहे. असं म्हणजे एक्सेप्शन असं कुठल्या गोष्टीला त्याच्यात नाही आहे किंवा कुठला रूल पण आपण बनवू शकत नाही की ह्या फील्डचा असेल तर तो लागेलच, ह्या फील्डचा असेल तर त्याचे चान्सेस कमी आहेत, असं अजिबात नाही आहे. पण जो CSATचा पॅटर्न आलेला आहे त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, रिझनिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थोड्याशा अगोदर अवगत असतात, ज्या आर्ट्स किंवा मेडिकलच्या स्टुडंट्सला कदाचित नसू शकतात, पण त्या कधीही अवगत करता येऊ पण शकतात. एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, म्हणजे 12वी पास झाल्यानंतर जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक आहेत, मग तो मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो, BA BComचा असो, तर 12वी पास झाल्यानंतर फर्स्ट इयरपासून तयारी करत असताना बऱ्याच वेळेस म्हणजे की NCERT वाचा, सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचा, तर तुम्ही एक असा आयडियल प्लॅन सुचवाल का? म्हणजे 12वी पास झाल्यानंतर फर्स्ट इयरपासूनच तयारी सुरुवात करत असताना काय करावं मुलांनी? सर्वप्रथम मी हे सांगतो की देर इज नो वन फॉर्म्युला टू क्रॅक UPSC. फॉर दॅट मॅटर कोणती पण जर स्पर्धा परीक्षा असेल, जेवढे स्टुडंट त्याच्यात सिलेक्ट होतात त्यांचा प्रत्येकाचा पॅटर्न एक वेगळा असतो. असा कुठला युनिफॉर्म फॉर्म्युला त्यात नाही आहे. पण हे नक्की आहे की तुमचं जर वाचन अफाट असेल, चांगलं असेल आणि ह्या क्षेत्राला अनुषंगाने रिलेटेड असेल तर त्या गोष्टी तुम्हाला कामाला येतात. पण हॅव्हिंग सेड दॅट मी हे सांगेन की आपण जे ग्रॅज्युएशन करतो त्याच्यामध्ये आपण एकदम आपली पकड चांगली असली पाहिजे, आपला त्या विषयाचा अभ्यास चांगला असला पाहिजे, रादर दॅन की आपण ग्रॅज्युएशनच्या डेजमध्ये आपण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन करतो आहे आणि त्याचसोबत आपण NCERT हिस्ट्री वाचतो आहे. तर हे करण्यापेक्षा आपलं इंजिनिअरिंग मजबूत झालं पाहिजे. आपलं जे कुठलं ग्रॅज्युएशन आहे, मेडिकल करत असेल तर त्याच्यावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. कारण आपण फायनली ज्यावेळेस UPSC अपियर करतो त्यावेळेस जो एक सब्जेक्ट आपण निवडणार आहोत तो जर आपल्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड असेल तर ते आपल्यासाठी जास्त सोपं जाईल. आणि किंवा इंटरव्ह्यूच्या क्षेत्रामध्ये, इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस पण आपण जे प्रश्न विचारलेले आहेत ते मोस्टली आपल्या ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंडवर असतात किंवा आपण कुठले जॉब करत असो किंवा आपण जे कुठलं आपण एज्युकेशन परस्यू केलेलं आहे त्याच्यावर ते विचारलेलं असतात. तर मला असं वाटतं की फार पूर्वीपासून त्याचा अभ्यास केला पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला एक जनरल आपला अभ्यासाचा पाया चांगला असला पाहिजे.
तुम्ही ग्रॅज्युएशन पण चांगल्या प्रकारे केलेलं असलं पाहिजे आणि त्याच्याशी अनुषंगानं कुठला विषय तुम्ही ऑप्शनल निवडला तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त एक्सेल करू शकता. दुसरा महत्त्वाचा विषय असं की म्हणजे तुमचे मेन्सला जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात ते तुमचे UPSCला कोणते होते? माझा हिस्ट्री आणि सोशॉलॉजी 2 विषय होते. आता सध्याला म्हणजे बरेच मुलं डिप्रेशनमध्ये जातात, एखादी मेन्स दिली, एखादं कधी कधी प्रिलिम्स निघत नाही, अशा मुलांना थोडंसं यश आणि अपयश ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. हो, ही खूप महत्त्वाची बाब आहे की UPSCचं क्षेत्र आपण निवडत असताना सर्वप्रथम ह्या क्षेत्रातली अनसर्टन्टी लक्षात घेतली पाहिजे. ती फॅक्टर इन केल्याशिवाय आपण त्या क्षेत्रात उतरू शकत नाही. हे सगळ्या आणि त्या गोष्टीमुळं आपण दडपून जाण्याचं पण कारण नाही आहे. हे भलेही असं सांगितलं जातं की 10 लाख लोक बसतात, मग 1000 निवडले जातात. इट इज नॉट अबाउट कॉम्पिटिशन विथ अदर स्टुडंट्स. इट इज अबाउट कॉम्पिटिशन विथ युअरसेल्फ. आपण स्वतःला किती डेव्हलप करतो आहे, किती इम्प्रूव्ह करतो आहे आणि किती त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होण्यासाठी स्वतःला पात्र बनवतो आहे, त्याची ही पूर्ण शर्यत असणार आहे. आणि त्याच्यामुळं आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये लाईफच्या फक्त स्पर्धा परीक्षाच नाही, आपण करिअर स्पोर्ट्समध्ये करत असू किंवा अदर बिझनेस किंवा एंटरप्रेन्युअरशिपमध्ये करत असू, अपयश हे प्रत्येकाला आहे. आणि अपयश आपण जोपर्यंत पचवणार नाही, त्याच्यामधून आपण नव्या उमेदाने जोपर्यंत उठणार नाही, तोपर्यंत आपण एक मोठी उंची गाठू शकणार नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये. तर अपयश आपण मानलं पाहिजे की येईल, कारण ते आपण फॅक्टर इन नाही केलं, आपण अशाच आवेशात गेलो की नाही मी असंच करणार आहे. आणि आपण ह्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की देर आर एक्सटर्नल फॅक्टर्स ऑल्सो की त्या रिझल्टला इफेक्ट करत आहेत, की तुम्ही काय लिहिताय आणि मग ते त्या अनुषंगाने त्याची ग्रेडिंग काय लागते त्या विषयामध्ये, त्या पर्टिक्युलर इयरमध्ये कुठला विषय चाललेला जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल फॅक्टर पण त्याच्यात कार्य करत असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन आपण आपला एक मोठा व्ह्यू बनवला पाहिजे की आपण ज्या क्षेत्रात जातो आहे ते आपण पूर्ण करूनच आपल्याला त्या बाहेर पडायचं आहे. तर एखादं अपयश आलं, 2 अपयश आले तरी आपल्याला ते कंटिन्युएशनमध्ये कार्य करून पुढं यशापर्यंत पोचायचंच आहे, ही उमेद आपल्याला असलीच पाहिजे. धन्यवाद सर. तर मित्रांनो, हे होते हरीश्वर स्वामी. सध्याला दादरा नगर हवेलीचे SP म्हणून त्यांनी काम पाहतात. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाची आज भेट झालेली आहे, ओळख झालेली आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सर. थँक्यू. जय.